आज आमचा एक मित्र स्विमिंग पूल मध्ये बुडता बुडताच वाचला, नाही तर 10वा तरावा खावा लागला. तर जय श्रीराम मित्रांनो, आज आपण गेलो होतो एक शोरूमला व्हिजिट करायला आणि तिथं आपल्याला एवढे काम भेटले का काय सांगू तुम्हाला. तिथं आपल्याला एक परत आपला मित्र भेटला होता आणि त्याचा मोबाईल मागच्या वेळेस खराब झाला होता बघा. त्याने रिपेअर करून आणला यावेळेस आणि तो घाबरला होता का परत मी व्हिडिओ टाकतो. दुपारच्या जेवणानंतर एवढी भयानक झोप येते का याच्यामध्ये एवढी कला आहे का हा बसल्या बसल्या झोपून दाखवतो आपल्याला. त्या कलेचा प्रसार मी केला नाही, मग असं कधी होणारच नाही हो. शुभम शेठ आणि मी बसून एका खुर्चीवरती प्रॅक्टिकल बघत होतो, बघा कसा आनंद घेतोय तो झोपण्याचा. आता खूप कडक उन्हाळा पडायला लागलाय, म्हणलं चला श्रीरामपूरला 80 रुपयामध्ये 1 तास आहे ना स्विमिंग पूल मध्ये एन्जॉय करायला भेटतो. मग चला म्हणलं तिथे जाऊ आपण आता. आणि आपल्या आधीच आपले गावातले मित्र आहे ना सगळे तिथे येऊन पोहोचलेले होते. मग काय मी तिकीट काढले आणि उतर आम्ही स्विमिंग पूल मध्ये. 80 रुपयामध्ये 1 तास आहे. तुम्हाला सांगतो एवढा भारी एन्जॉय केला मित्रांनो आम्ही ना. आम्हाला पोहता येत नव्हतं म्हणून आम्ही कमराला आहे ना तिथले ना ते 20 रुपयाचं काहीतरी घेऊन बांधलं कमरेला. आमच्यामध्ये फक्त एकच जण पोहणार होता, अरुण शेठ, आणि तोच एकटा तिकडे 8 फुटामध्ये पोहायला जायचं आणि आम्ही सगळे 3 फुटामध्येच पोहत होतो. स्विमिंग पूल मध्ये गेले म्हणजे काय फक्त पोहणाऱ्यांचंच काम आहे असं काही नाही भाऊ. आपल्यासारखे बिन पोहणारे सुद्धा तिथं राहते बरं का. तुम्हाला सांगतो 90% बिन पोहणारेच होते एन्जॉय करायला तिथं. आमचा एक मित्र शेळके तो वरती बसून देवाला प्रार्थना करत होतो, मी बुडू नको म्हणून देवा. तेवढ्यात दुसरा शेळके बुडायला लागला. अरे म्हणलं बुडत नाही तू, 3च फूट येते उभा राह म्हणलं सरळ नीट. मित्रांनो तुम्हाला सांगतो जिथं कॅमेरा लावला होता ना मी तिथं तीनदा यांची व्हिडिओज काढून देत नव्हतो मी. आम्ही सगळे खेड्यातले येडे स्विमिंग पूल मध्ये गेलो होतो आणि ते बी पहिल्यांदीच. मग काय विषय ते म्हणे डबल तिकीट काढा म्हणे, आपलं 2 तास आंघोळ करू म्हणे आपण इथं. मित्रांनो तुम्ही पण जा, 80 रुपयामध्ये 1 तास.